लेट हिंदू वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा। लोकसभेची निवडणुकीची धामधूम सुरू असताना विरोधकांनी जाणीवपूर्वक केलेले टीका आणि भारतीय जनता पार्टीची असणारी भूमिका यासाठी ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे। यावर्षी लोकसभा निवडणूक भारतीय जनता पार्टीचा एकमेव नारा आहे, अब की बार 400 पार। ही भूमिका घेऊन आपण भारतीय जनता पार्टी देशामध्ये महाराष्ट्रामध्ये लोकसभेची निवडणूक लढवत आहे। लोकसभेची निवडणूक लढवत असताना विरोधकांवर टीका टिप्पणी करून निवडणूक लढवणे हा भारतीय जनता पार्टीचा अजेंडा नसून विकासाचा असणारा अजेंडा घेऊन निवडणूक लढवणार या दृष्टीने भारतीय जनता पार्टी मालवण, सिंधुदुर्ग, रत्नागिरीमध्ये काम करत आहे। आम्ही विरोधकांनी केलेल्या टीकेला, वैयक्तिक केलेल्या टीकेला उत्तर देण्याचे टाळतो। म्हणजे या संदर्भातलं कुठे बॅकफूटवर आम्ही येऊन काम करतो असं नसून हेल्दी आणि विकासाच्या दृष्टीने चर्चा झाली तर विकासाच्या ट्रॅकवर कोकण पूर्णपणे आला पाहिजे यासाठी भारतीय जनता पार्टीचे सर्व नेते हे प्रयत्न करत आहेत। आणि विरोधक कुठला करतात आहेत, जी आमची शॉर्ट पिरियडमध्ये म्हणजे 12-13 तासाची इन्फॉर्मेशन देऊन आम्ही दैवज्ञ भवनमध्ये बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख आणि वॉरियर्स असे जे आमचे प्रमुख कार्यकर्ते आहेत यांची आम्ही सभा आयोजित केलेली होती। आमच्या कार्यकर्त्यांना आपण कुठल्या मुद्द्यावर लोकसभा लढवणार हे सांगण्याचं काम हे नेत्यांचं असतं। ते माननीय नारायण राणे साहेबांनी त्या ठिकाणी आपली भूमिका स्पष्ट करून सांगितलेली होती। पण विरोधक काय म्हटले हा विषय न घेता विरोधक म्हणतात की भारतीय जनता पार्टीच्या जुन्या कार्यकर्त्यांना कुणालाही विश्वासात न घेता राणे समर्थक म्हणून ही सभा आयोजित केलेली होती। हे नादान पूर्णपणे खोटं आहे। भारतीय जनता पार्टीचा सर्वात जुना कार्यकर्ता मी होतो, माझ्याबरोबर असणारे जुने सर्व पदाधिकारी आमच्याकडे होते, आमच्याकडे लिस्ट आहे। आणि आमच्याकडे आता जुने नवीन हा वाद कुठलाही नसून आम्ही एकदिलाने भारतीय जनता पार्टीच्या झेंड्याखाली आणि माननीय नारायण राणे साहेब, माननीय पालकमंत्री रवींद्रजी चव्हाण साहेब आणि माननीय मालवण कुडाळ मतदारसंघाचे संयोजक निलेशजी राणे यांच्या नेतृत्वाखाली एक दिलाने काम करत होते। आणि आता दिवस गेले, जुने नवे करून वाद करून तुम्ही विधानसभेला ज्यावेळी मागच्या 2019च्या विधानसभेला ज्यावेळी तुम्ही नवे जुने वाद करून जो प्रयत्न केला तो प्रयत्न आता कितीही प्रयत्न केला तरी तो यशस्वी होणार नाही। आणि विरोधकांनी यानंतर जुने नवे ह्या वादातही पडू नये। सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत। विकासाच्या दृष्टीने तुम्ही आमच्याबरोबर लढाई लढा, आमचं खुलं आवाहन आहे। आणि आम्ही जग जाहीरपणे सांगतो की खासदारांच्या 2014च्या निवडणुकीत आम्ही होतो, फ्रंट फूटवर असून आम्ही त्यांच्याबरोबर निवडणूक लढवली। 2019ला पण आम्ही फ्रंट फूटला राहून त्यांच्याबरोबर खांद्याला खांदा लावून मालवण तालुक्यात केले। कारण मोदी साहेबांचे हात बळकट करण्यासाठी, देशात भारतीय जनता पार्टीचं सरकार येण्यासाठी आम्ही साम दाम दंड भेद आणि कुठलीही अपेक्षा न ठेवता आम्ही त्यांच्याबरोबर मोदी साहेबांचे हात बळकट करण्यासाठी, देशामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार येण्यासाठी आम्ही काम केलं। पण ह्यांचा त्यांना कुठल्याही प्रकारचा मदत केलेल्याची कधीही त्यांना जाणीव नाही, आपुलकी पण नाही।
त्यानंतर कधी आम्हाला कोणी या खासदारांनी कधी विश्वासातही घेतलं नाही आणि कधी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना विचारलं पण नाही. एक विकास कामासाठी भारतीय जनता पार्टीचा कोणताही कार्यकर्ता त्या ठिकाणी गेला नाही. आणि हे जर विरोधक सांगत असतील आमचं यश आहे, आमचं यश आहे, आमचं यश आहे, याला पूर्णपणे यशाची झालर ही भारतीय जनता पार्टीचीच होती. आणि एक पूर्णपणे शिवसैनिक त्यांचे असतील, म्हणत असतील, कडवट शिवसैनिक म्हणत असतील, त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे 2014ला माननीय खासदार विनायक राऊत खासदार म्हणून निवडून गेले. त्याचबरोबर राज्यसभेवर 2014ला माननीय सुरेश प्रभू साहेब खासदार म्हणून राज्यसभेवर गेले. केंद्रात रेल्वे मंत्री झाले, कॉमर्स मिनिस्ट्रीचे वाणिज्य हे झाले आणि त्या मंत्रिपदाचा परिपूर्ण उपयोग सिंधुदुर्ग कोकणाला त्यांनी करून दिला. कोकण रेल्वे सारखा दुपत्रीकरणासाठी आवश्यक असणाऱ्या सुविधा उपलब्ध करून दिल्या. कोकण रेल्वेला भरीव निधी उपलब्ध करून दिला. राष्ट्रीय महामार्ग मार्गस्थी लावण्यासाठी परमिशन दिल्या. विमानतळ सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विमानतळासाठी आवश्यक असणाऱ्या संरक्षण खात्याकडून मिळणाऱ्या आवश्यक परवानग्या ह्या माननीय सुरेश प्रभू साहेबांनी केल्या. तर कोणी केल्या तर भारतीय जनता पार्टीचे असणारे खासदार माननीय सुरेश प्रभूंनी केले. आणि 2019मध्ये परत हे निवडून गेले आणि त्याचबरोबर केंद्रामध्ये राज्यसभेवरती निवडून गेले माननीय नारायण राणे साहेब. आणि नारायण राणे साहेब केंद्रामध्ये परत मंत्री झाले आणि लघु सूक्ष्म मंत्रालयाचे जी उद्योजकांची श्वासनलिका असणाऱ्या मिनिस्ट्रीचे ते कॅबिनेट मंत्री झाले आणि त्याचा परिपूर्ण उपयोग हा कोकणासाठी करून दिला. कोकणासाठी काय केलं? सर्वात स्किल सेंटर 280 कोटीचं स्किल सेंटर या ठिकाणी उभं करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला. त्याच्या कामाला सुरुवात केली. विमानतळ कमर्शियल प्लॅटफॉर्मवर येण्यासाठी प्रयत्न केले. आडाळी दोडामार्ग ठिकाणी 500 उद्योग आणण्यासाठी पूर्णपणे व्यूहरचना करून त्याचा आराखडा तयार केला. पर्यावरणाला कुठलाही धोका होता कामा नये आणि भारतामध्ये मेडिकल इक्विपमेंट आपली स्वदेशी झाली पाहिजेत असे कारखाने दोडामार्गला लावण्यासाठी पूर्णपणे नियोजन करून ती पूर्णपणे त्यांनी तयार केली. एवढा निधी जर आम्ही करत असू आणि एवढे करत असेल तर आम्ही भारतीय जनता पार्टीने काय केलं, विकासासाठी काय केलं हे विचारणं खूप हास्यास्पद आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 2 वेळा टॉवर मंजूर झाले. माननीय सुरेश प्रभूंच्या काळामध्ये 108 टॉवर झाले. नारायण राणे साहेबांच्या ह्याच्यावेळी 119 टॉवर मंजूर झाले आणि ह्याचं श्रेय घेण्याचं काम खासदारांनी केलं. आणि या श्रेयवादामध्ये फक्त आणि फक्त BSNLच्या टॉवरचे सांगाडे उभे राहिले आणि त्याला आवश्यक असणाऱ्या सुविधा उपलब्ध झाल्या नाहीत या आडमुठेदळाने आणि श्रेय घेतल्यामुळेच झाले. टॉवरच्या खाली येत नाही, रेंज येत नाही अशी परिस्थिती असताना श्रेय घ्यायचं आणि सोडून द्यायचं आणि माझं श्रेय नाही म्हणून सांगून आम्ही श्रेयवादासाठी करत नाही म्हणून सांगायचं, याची स्पष्टता द्यावी. BSNLची किती वेळा दिल्लीला मीटिंग लावली, करावं. कुठल्या दिल्लीच्या ह्याच्यासाठी कुठल्या खात्यामध्ये तुम्ही किती प्रयत्न केले, किती निधी केले, त्यांचा निधी किती आणला ह्याच्यासाठी तुम्ही काय तो खुलासा करावा. विकासाच्या दृष्टीने केलेल्या कामासाठी आम्ही एकत्र प्लॅटफॉर्मवर यायला तयार आहोत, करा त्याच्याशी डिबेट. CRZचा प्रश्न होता, मच्छीमारांचा सगळ्यात जवळचा प्रश्न आहे CRZ. परमिशन शिथिल करण्यासाठी एकदा तरी मीटिंग लावलात. पूर्ण वनसत्न्याचा प्रश्न होता, त्याच्यासाठी कुठला विषय नाही तुम्ही हाताळला नाही.
सर्वसामान्य जनतेचे कुठले प्रश्न तुम्ही हाताळले याचं तरी स्पष्टीकरण आम्हाला तुम्ही दिलं पाहिजे, विरोधकांनी द्यावं. राणे साहेबांनी कायच केलं नाही. त्यांचं पार्सल आम्ही बांधणार. कुणाची ताकद नाही नारायण राणेंचं पार्सल बांधायची. ज्यांची कुणाची पार्सल बांधायची आहेत त्याची पूर्णपणे त्याला पार्सल बांधायला भारतीय जनता पार्टी कटिबद्ध आहे. काही काळजी करू नये. हरी खोबरेकरनी ते कधीच करू नये. आमचे सगळे नेते सक्षम होते म्हणूनच केंद्रापर्यंत जाऊ शकले. तुमचे आमदार, तुमचे खासदार, आमदार 10 वर्ष खासदारकी आमदारकी लढवतात. एक साधं मंत्रीपद नाही, एक साधं महामंडळावर कुठे यांची नेमणूक नाही, महामंडळाच्या कुठे अध्यक्षपदाची नेमणूक नाही. एवढं असताना देशाचं नेतृत्व करणाऱ्यांवर तुम्ही कधीच टीका करण्याच्या भानगडीत पडू नये. मच्छीमारांसाठी भाजपने काय केलं, नारायण राणे साहेबांनी काय केलं. सिंधुदुर्ग जिल्ह्यात नव्हे महाराष्ट्रात NCDCचे ग्रुप पहिले आणणारा नेतृत्व असेल तर माननीय नारायण राणे साहेब होते. त्याचा फायदा मच्छीमारांनी घेतला. दहशतवाद निर्माण होणार. दहशतवाद कुठलाही नसतो. आम्ही तुमच्याबरोबर खांद्याला खांदा लावून 10 वर्ष काम केलेलं होतं. त्याच्यामुळे दहशतवाद काय असतो आणि दहशतवादाची पुडी सोडून कशी निवडणूक जिंकायची असते ही पूर्णपणे आम्हाला पण माहिती आहे. आणि ह्या आता पुढ्या सोडायचं विरोधकांनी सोडावं आणि काय ते विकासाच्या दृष्टीने बोलावं. आणि ह्यानंतर जर पार्सल बांधणे हे त्या गोष्टी सांगत असतील. हरी खोबरेकरांचा जेव्हा सेनेत कुठे अस्तित्वही नव्हतं ना तेव्हा नारायण राणे साहेब मातोश्रीवरती सन्मानाने बाळासाहेब ठाकरे यांच्या खांद्याला खांदा लावून काम करत होते. बाळासाहेबांना आपले वडील समजून त्यांचं संरक्षण करण्याचं काम जे राणे साहेबांनी केलं ते तुमच्या कधी लक्षात पण नाही. फक्त तुमच्या नेत्यांनी त्या फायली उतरणे आणि गोडवे गाण्यापलीकडे काही केलं नाही. कर्तृत्व माणसाचं असेल तर ते कधी तुम्ही कितीही प्रयत्न केलात तरी ते झाकोळल्याशिवाय राहणार नाही. टीका तुम्ही करा आमच्यावर, आमचं काही म्हणणं नाही. विरोधकांनी टीका केली पाहिजे पण वातावरण बिघडवून करू नका. विकासाच्या दृष्टीने आमच्याबरोबर चर्चा करा. कधी पण आम्ही तयार आहोत. म्हणत असेल तर मालवण शहरातलं एकमेव उदाहरण आहे. माननीय देशाचे पंतप्रधान मोदी साहेब नेव्ही डेच्या दिवशी आले. माननीय पालकमंत्री रवींद्र चव्हाण साहेबांनी करून दाखवलं. महाराष्ट्रात 72 दिवसामध्ये राजकोट किल्ला पुनर्जीवित करून पर्यटनासाठी खुला केला आणि आतापर्यंत 5 लाख पर्यटक त्या क्षेत्राला भेटून गेले. त्याचं आर्थिक सक्षमीकरणचा हिशोब झाला आणि मग आमच्यावर टीका करा. स्टॉलवाल्यांकडे जायचं, त्यांचे मिसगाईड करायचं, किनारपट्टीवरच्या महिलांना मिसगाईड करायचं हे सोडा. जे सर्वसामान्य जनतेला आवश्यक आहे हे भारतीय जनता पार्टी करायला कटिबद्ध आहे. आणि किनारपट्टीवरच्या महिला त्या मायक्रो फायनान्समध्ये अडकवलात ना तुम्ही, त्यांना आधी सुखरूप बाहेर काढा. मायक्रो फायनान्सकडून त्यांच्या मानेला फास लावून ठेवलात मायक्रो फायनान्सच्या ह्याच्यामध्ये. आणि त्या मायक्रो फायनान्सच्या ह्याच्यामध्ये कोणी किती कमिशन घालं याची लिस्ट पण आमच्याकडे आहे. सोडणार नाही आम्ही. सर्वसामान्य गरिबावर जर अत्याचार होत असतील भारतीय जनता पार्टी कायम सक्षमपणे उभं राहील. आणि आमचा नेता निवडण्याचा, आमचा नेता निवडून आणण्याची जबाबदारी ही भारतीय जनता पार्टीच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यापासून ते पूर्णपणे आमच्या नेत्यापर्यंत एकसंघपणे करणे चालू आहे. यापुढे आपण कितीही म्हणा समर्थक जुने नवे, भारतीय जनता पार्टीमध्ये जुने नवे कधी नसतात. सर्व एक दिलाने करतात. आणि 100% भारतीय जनता पार्टीचा विजयच आहे. त्याच्यामुळे निवडणूक फक्त दहशतवाद हे ते असं करून निवडणुकीचा भानगडीत आपण पडू नका. सत्प्रतिशत भाजप आणि यावेळी मोदी साहेबांना अब की बार 400 पार ह्याच टॅगलाईनने आम्ही काम करणार. आणि चांगल्या प्रकारे नारायण राणे साहेबांचा 2014 मधला झालेला अपमान हा भारतीय जनता पार्टीच्या सर्वसामान्य कार्यकर्ता हा धुवून काढून राष्ट्रीय नेत्याला आम्ही राष्ट्रीय सन्मान देणारच.